राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमोंडी शिनोली जिल्हा परिषद गटातील महसूल, महावितरण तसेच पंचायत समिती येथील बांधकाम, पाणी पुरवठा व इतर विविध प्रलंबित विकास कामे व त्यातील अडचणी यावर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांनी आढावा घेतला। यावेळी पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव घोलप, आंबेगाव महावितरण कार्यकारी उपअभियंता पन्नीकर, घोडेगाव महावितरण विभागाचे गीते, नायब तहसीलदार माने, आंबेगाव गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, सभापती संजय गवारी, सदस्य रुपालीताई जगदाळे, शरद बँक संचालक मारुती लोहकरे, माजी उपसभापती संतोष भोर, माजी उपसरपंच रामदास वळसे, मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुहास भाऊ बाणखेले, विस्तार अधिकारी सुनील भोईर, कांबळे, तिरपाड सरपंच सोमा दाते, कोंढवळ सरपंच सुनीता तिटकारे, तळेघर सरपंच कविता इष्टे, जांभोरी सरपंच नंदा पारधी, चिखली सरपंच जयराम जोशी, जितेंद्र गायकवाड, दिनेश खेडकर, निलेश बोराडे तसेच आदिवासी बांधव उपस्थित होते। याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात।